30 दिवस तुरुंगवास आणि थेट खुर्ची जाणार। नेत्यांचं करिअर संकटात सापडणार। काय आहे सरकारचा नवा प्लॅन? जाणून घ्या दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय भूकंपाचा सोपा अर्थ। डिलिमिटेशन बिलावरून इंडिया आघाडीत मोठी फूट, नक्की काय घडतंय? ज्या कायद्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचं राजकीय करिअर कायमचं संपू शकतं, त्या नव्या बिलाची A to Z माहिती। सध्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय चाललंय असा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पडलाय। संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच दिल्लीपासून गल्लीपर्यंत बिलांचं राजकारण चांगलंच तापलंय। एकीकडे महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन बिलावरून आधीच घमासान सुरू होतं, त्यातच आता 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाची भर पडली आहे। या नवीन बिलामुळे थेट देशाचे पंतप्रधान किंवा राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यावरच तुरुंगात जाण्याची वेळ आली तर त्यांचं पद जाणार अशी चर्चा आहे। त्यामुळेच राजकीय वर्तुळात सध्या मोठी धास्ती आणि भीती पाहायला मिळते। पण या सगळ्याचा खरा अर्थ काय? हे विधेयक नक्की काय आहे आणि यामुळे देशाचं राजकारण कसं बदलू शकतं, या सर्वांची A to Z माहिती आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी देशात 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून जोरदार वादळ उठले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या या विधेयकाच्या मूळ आराखड्यानुसार जर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्री 5 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यात अडकले आणि त्यांना सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले तर 31व्या दिवशी त्यांचे पद आपोआप रद्द होईल। अटकेत असूनही तुरुंगातून सरकार चालवण्याच्या प्रकारांना चाप लावणे हा या मागचा सरकारचा हेतू आहे। परंतु काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी याला राजकीय सुडाचे हत्यार म्हटलंय। केंद्रीय तपास यंत्रणांचा म्हणजेच ED CBIचा गैरवापर करून विरोधी सरकारे पाडण्यासाठीच हा कायदा आणला जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत। हा वाद निवळण्यासाठी हे विधेयक सध्या अपराजिता सारंगी यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आला आहे, ज्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर होईल। परंतु हे विधेयक मंजूर करणे सत्ताधारी NDA सरकारसाठी सोपं नाहीये। घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताची गरज असते। लोकसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे, तर NDA कडे सध्या 293 ते 329 पर्यंतच संख्याबळ आहे। तसेच राज्यसभेतही सरकारकडे बहुमतासाठी 21 खासदारांची कमतरता आहे। अशा वेळी विरोधकांचे मन वळवणे किंवा मतदानाच्या वेळी काही पक्षांना सभात्याग करायला लावून बहुमताचा आकडा खाली आणण्याची खेळी सरकार खेळू शकते अशी राजकीय चर्चा आहे। जर ही दुरुस्ती मंजूर झाली तर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय करिअर पणाला लागू शकते। दुसरीकडे यापूर्वी नामंजूर झालेले महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजेच डिलिमिटेशन बिल पुन्हा मंजूर करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे। या बिलावरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचं चित्र आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते P चिदंबरम यांनी आरोप केलाय की भाजप या बिलाला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना आपल्या गळाला लावत आहे। दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही अटींवर या बिलाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय की जर देशात मतदारसंघाच्या 50% जागा वाढणार असतील तर त्यांचा पक्ष याला पाठिंबा देईल। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसनेही यावर प्राथमिक होकार दिला होता असं त्यांनी सांगितलंय। मात्र राहुल गांधी यांनी या बिलाला तीव्र विरोध केला असून हे बिल महिलांच्या सबलीकरणासाठी नसून निवडणूक नकाशा बदलण्याचा आणि दलित ओबीसींचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात त्यांनी केलाय। तर हा आहे या सगळ्या राजकीय गोंधळाचा खरा अर्थ। एकीकडे तुरुंगातून सरकार चालवणाऱ्या नेत्यांना चाप लावणारा कायदा आणण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मतदारसंघांची पुनर्रचना करून देशातील जागा वाढवण्याचा प्रयत्न होतोय। यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडते की सरकार हे बिल मंजूर करून घेण्यात यशस्वी ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या नवीन कायद्यांमुळे देशाच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।